वंचित बहुजन आघाड़ी के अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ने आज नागपुर में जारी आदिवासी आंदोलन स्थल को भेंट दी। इस दौरान उन्होंने ऐलान किया कि राज्य भर के आदिवासी समुदाय एकजुट होकर विधानसभा चुनाव में उतरेंगे। साथ ही आंबेडकर ने एसटी कर्मचारियों की हड़ताल को अपना समर्थन दर्शाया है। वहीं उन्होंने संघ और बीजेपी पर गंभीर आरोप लगाए। महाराष्ट्रामधल्या आदिवासींना एकत्र करण्याची प्रक्रिया ही सुरुवात झालेली आहे। 2 बैठका झालेल्या आहेत। तिसरी बैठक लवकरच होणार आहे। 8-10 दिवसांमध्ये बैठक होईल आणि विदर्भापासून ते कोकण आणि अमरावतीपासून ते कोल्हापूर या परिसरातला असणारा जो आदिवासी आहे हा सगळा आदिवासी एकत्र येऊन आम्ही एकत्र यापुढे राहणार आणि निवडणुका लढवणार असं तो घोषणा करणार आहे। वंचित बहुजन आघाडी बरोबर तो निवडणुका लढवणार आहे। त्याच्यामुळे असणारं जे आदिवासींचं डिवाइड करून जे राजकारण चाललं होतं ते यावेळेस होणार नाही। टीपी एरिया आणि ओटीपी एरिया हे इथले सगळे आदिवासी एकत्र येऊन आता इलेक्शन लढणार आहे।